ही म्हणजे एकट्याची नाही, सगळ्यांची मुवमेंट असा बांदा आणि ह्या सगळ्या परिसरातले सगळे लोक गेले 2 महिने झाले ओंकार हत्ती जो असा आमच्या सह्याद्री खंडार, तर तो त्याच्या नॅचरल हॅबिटेट म्हणजे त्याच्या नैसर्गिक अधिवासात राहायचो. कारण इतके सुंदर सह्याद्री असा, इतक्या जबरदस्त जंगल आमच्याकडे असा, युनेस्कोचो वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट असा, वर्ल्ड्स 8 म्हणजे जगातले जे काय 8 जैवविविधतेचे हॉटस्पॉट असतात त्याच्यामध्ये आमच्या कोकणाचा नंबर येता. आणि अशा भागामधल्या जंगलातलो हत्ती एका खाजगी जंगलामध्ये नेऊची जर गरज पडत असत तर ह्या सरकारचं अपयश आहे. आणि कोणीही खाजगी जंगलात आमचं राखणदार जाता कामा नये आणि तो ह्याच जंगलात राहावं याच्यासाठी ही सगळी मंडळी मेहनत घेतात. आम्ही फक्त या माध्यमातून आज आम्ही इकडे घोडेमुख ह्यो सुद्धा एक राखणदार आहे या गावाचो. या घोडेमुखाचा जंगल म्हणजे या सगळ्या परिसरातला एक प्रकारे बायोडायव्हर्सिटीचा हॉटस्पॉट आहे, एक देवराई आहे. आणि ह्यो जो 360 चाळ्यांचो अधिपती आहे त्याच्यासमोर आमच्या सगळ्यांचा गाराणा की आमचो राखणदार जसं तू आमचो राखणदार असं तर तुझं हे जंगल राखणं ह्यो राखणदार त्याच्या पाठीशी असोच उभं राहू रे माझ्या महाराजा.